बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं आणि त्या हत्याकांडाचे धागेदोरे कुठेतरी राजकीय लोभामध्ये दडलेले आहेत. असं जेव्हा पोलिसांना संशय आला, म्हणजे राजकीय जे प्रस्थापित आहेत त्यांच्याशी धागेदोरे जोडलेले आहे असं ज्यावेळेस पहिल्यांदा आरोप झाले, त्यावेळेस कुठेतरी इवाना कोणाला वाटलंही नव्हतं की बीड जिल्ह्यामध्ये एवढी उलथापालथ होईल. आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना मकोका पहिल्यांदा अटक आणि नंतर मकोका जेव्हा लावण्यात आला, त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण हे खूप वेगळी दिशा देताना आपल्याला दिसलं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, मेजरली वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे होते, परंतु जो जनाक्रोश आणि विरोधकांच्या आणि सोशल मीडिया यांच्यामधील ज्या चर्चा, ज्या विविध मागण्या आल्या पुढं, त्याच्यावरनं जे पालकमंत्री हे झाले, जाहीर झाले. आता मुख्यमंत्र्यांनी जे पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याचे जाहीर केले, त्यामध्ये बीड जिल्ह्याला म्हणजे विदाऊट बीड जिल्ह्यात 2 कॅबिनेट मंत्री असतानाही त्यांना बाहेरचा पालकमंत्री जाहीर करावा लागला. अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर जर आरोप झाले, परंतु पंकजा मुंडे ह्याही तिथे पालकमंत्री बनण्याच्या शर्यतीमध्ये होत्या. त्यांच्याकडेही पालकत्व बीडमधलं दिलं जाऊ शकत होतं भाजपाकडे, परंतु त्यांना पालकमंत्रीपद न देता कुठेतरी त्यांच्याही मनात सल बाकी आहे का? कारण त्यांनीही मीडिया पुढे येऊन मला जर बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अजून चांगलं झालं असतं, कारण पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. काहीसा विरोध पालकमंत्रीपदासाठी जालन्यातनं त्यांना होताना दिसत आहे, परंतु त्यांनी जे बोलून दाखवलं त्यामध्ये त्यांची काही गदगद पुढे येते का, हे आपण या व्हिडिओमधनं डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून अशी ओळख होती. त्यानंतर हळूहळू त्यांनी स्वतःची इमेज तयार करण्याची प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांचे भाऊ यांनी चिक्की घोटाळा काढला, त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची पिछेहाट होताना दिसली. त्यानंतर त्यांचा पराभवही झाला. धनंजय मुंडे यांनीच पराभव केला परळी विधानसभेमध्ये आणि त्यानंतर त्या राज्याच्या राजकारणातनं कुठेतरी गायब दिसल्या, कारण त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं. भाजपाच्या कोर कमिटीमध्ये त्यांना बसवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. लोकसभेमध्येही त्यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे 2024 मध्ये बजरंग सोनवणे यांच्या हातून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि जेव्हा पराभव झाला त्यानंतर भाजप वरिष्ठांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं आणि आता मंत्रिपदही देण्यात आलं. जेव्हा हे हत्याकांड झालं त्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे मेनली वाल्मिक कराड यांच्यावर डायरेक्ट संशय आल्यामुळे, आरोपी असल्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर बाजूने टीका झाली, त्यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली, परंतु कुठेतरी पंकजा मुंडे यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं. म्हणजे मी त्यातली नव्हे, आपण एक व्हिडिओही बनवला होता, म्हणजे त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांवरही बोलणं, स्पेशली ह्या दोन्ही जणांबद्दल त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आणि त्याचाच कुठेतरी प्रत्यय त्यांनाही माहिती होतं की आहे काही गोष्टी जर चुकीच्या घडल्या तर त्या माणसांना पुढं घालण्यात अर्थ नाही. ह्या गोष्टीने त्यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि जेव्हा आता पालकमंत्री पदाची गोष्ट आली तेव्हा त्यांनी आपली खदखदही व्यक्त केली, कारण या खदखदी मागे एकही त्यांचंही असू शकतं, कारण बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याचं वर्चस्व आहे. गोपीनाथ मुंडे पहिल्यापासून ह्या जिल्ह्यात कार्यरत आहेत, त्यांचं मोठं नाव आहे, इव्हन राज्यात देशातही त्यांचं नाव आहे आणि अशा या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे जरी धनंजय मुंडे यांना नसलं मिळालं, कारण राष्ट्रवादीच्या गोटात हे पालकमंत्रीपद होतं आणि भाजपच्या पंकजा मुंडे असल्यामुळे कदाचित अजित पवार यांनी ते पद सोडण्यास नकारात्मक दिले असतील संदेश आणि ते पद राष्ट्रवादीकडेच म्हणजे स्वतःकडेच ठेवलं. पण पंकजा मुंडे यांनी यांच्या मतानुसार मुंडे घराण्याकडेच पद पाहिजे होतं. जर त्यांना मिळालं असतं तर त्यांना काम करायला आणि बीडकरांना आनंद झाला असता, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. परंतु पंकजा मुंडे यांना ते राष्ट्रवादीच्या गोटात असल्यामुळे, म्हणजे ते पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे होतं आधी आणि युती झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे जे
आपण म्हटलं होतं, म्हणजे ज्या युक्तीप्रमाणे की सध्या जे आहे ते त्यांच्याकडे राहणार, ह्या गोष्टीप्रमाणे राष्ट्रवादीकडे ते होतं. त्यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे यांना मिळालेलं नसावं हेच मला वाटतंय. कारण दुसरा कुठला नाराजीचा सूर जास्त त्यांच्या विरोधात नव्हता, पंकजा मुंडे यांच्या विरोधात नव्हता. फक्त एक काही गटाकडनं शंका होती की पंकजा मुंडे धनंजय मुंडे भाऊ बहीण असल्यामुळे त्यांना जर पालकमंत्रीपद देण्यात आलं तर धनंजय मुंडे त्यामध्ये इंटरफेअर करू शकतात. परंतु ही केस तर आत्ताही आहे. अजित पवार जरी पालकमंत्रीपदी असले तरी धनंजय मुंडे त्यांच्या याच्यामध्ये लुडबुड म्हणजे काही गोष्टी करू शकतात. सो ह्या कारणामुळे तर पंकजा मुंडे यांना ते पद मिळालेलं नाहीये असं मला वाटत नाही. कारण फक्त राष्ट्रवादीकडे तो जिल्हा होता पालकमंत्री पदासाठी, म्हणून त्यांना तिथनं डावलण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांना. मला सबस्पेल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय, पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद का मिळालं नसावं ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.